नमस्कार मित्रांनो, आज 20 नोव्हेंबर 2024 आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सुरू आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये ज्या काही घटना घडल्या आहेत त्यासाठी यावेळेस महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा। या आत्तापर्यंत जवळपास महाराष्ट्रामध्ये एक 20% वोटिंग झालं असावं असा अंदाज आहे, कारण की मी आत्ता ज्या बूथवर आहे त्या बूथवर जवळपास एक 25% वोटिंग झालं आहे। काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी जास्त, परंतु आत्ता जर विचार केला तर मागच्या 5.5 तासामध्ये 5 तासामध्ये जवळपास आत्ता 11:32 झाले। या 5 तासामध्ये म्हणावं तसं मतदान झालेलं नाही आहे। मी आपल्या सर्व मध्यमवर्गीय बांधवांना आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी त्वरित बाहेर पडावं। आपल्या इथं असलेल्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करावं। या राज्यामध्ये एक स्टेबल, शाश्वत, हिंदुत्ववादी सरकार आणावं। आज मध्यमवर्गीय बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की मध्यमवर्गीयांना जपणारं सरकार येण्यासाठी मध्यमवर्गीय बांधवांनी जास्तीत जास्त मतदान करावं ही अपेक्षा आहे। काही स्पेसिफिक नावं परत एकदा मी तुम्हाला सांगतो। कसबा मतदारसंघामध्ये हेमंतजी रासने यांना प्रचंड बहुमताने विजय करा, त्यांचा अनुक्रमांक आहे 3। त्याचबरोबर नाशिक मध्यच्या आमदार देवयानीताई फरांदे यांना अनुक्रमांक 2 याच्यावर प्रचंड बहुमताने विजयी करा। 288 मतदारसंघामध्ये प्रत्येक उमेदवाराचं नाव घेणं शक्य नाही आहे, म्हणून भारतीय जनता पार्टी, शिवसेना व RPI तथा राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाच्या सर्व उमेदवारांना आपण तिथं जा, बॅलेट पेपरवर कमळ, धनुष्यबाण अथवा घड्याळ ही चिन्ह बघा आणि त्वरित त्यांना मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करा। आज इथंच थांबतो। गर्वाने बोलूया, मी मध्यमवर्गीय। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।